हा काजळा खिलार वळू म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात एक नंबरचा मानला जातो आणि ह्याची वैशिष्ट्य म्हणजे गायला लावायला एक नंबर आहे. खिलार गायला काजळ्या. साधारणतः अंदाजे किंमत काय जाते याची? आता आम्हाला 4 लाखाला ही मागून गेले ते, आम्ही काय देत नाही म्हणलो. बघा म्हणजे 4 लाख रुपयाचा हा काजळा खिलार वळू यांना मागून गेले तरी पण यांनी दिलेला नाही. तर अशी ही शेतकऱ्याचा राजा. आणि हा बैल सगळं ऐकतोय बरं का. हा स्टुलार उभा राहा म्हणलं स्टुलार उभं राहतो, पाय जोडून उभा राहा म्हणलं पाय जोडून उभा राहतो, मुका दे म्हणला मुका देतो. हां सगळं ऐकतोय बरं. मला एक तुम्ही तुमचा मुक्का घ्यायला लावा बरं त्याला एकदा. सोन्या मुका दे सोन्या. आता हा काजळा खिल्लार वळू त्यांच्या स्वतः मालकाचा एक मुक्का देतोय. मुका दे घे मुका घे. हा म्हणजे सनी लिओनची काही गरज नाही, काजळा खिल्लारच इथं मालकाचं किस करतोय. तर असा ह्या पंढरीच्या आनंद सोहळ्यामध्ये ग्रेट महाराष्ट्राच्या टीमने हा काजळा खिल्लार वळू आणि त्याचे मालक यांनी घेतलेली जी पप्पी आहे ती दाखवलेली आहे. धन्यवाद. अपेक्षित किंमत जर म्हणजे कोणाला हवा असेल तर या मालकांचा मी नंबर इथं देतोय, तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. नंबर सांगा तुमचा. 8600 401609. हो नाव काय? गजानन पांडुरंग चव्हाण. ठीक आहे. ज्यांना काय अपेक्षित किंमत जी आहे साधारणतः 4 लाखाला मागून गेलेत पण तरी पण दिलेला नाही. आणि ज्यांना कोणा त्यांच्या घ्यायचंच नाही म्हणजे विकायचंच नाही आमचा बैल. विकायचा हा आमचा बैल हा विकायचाच नाही. म्हणजे किती भावना म्हणजे एखाद्या स्वतःच्या मुलाप्रमाणे हे जोपासत आहे, त्यामुळं ह्याचं मूल्य किंवा किंमतच होऊ शकत नाही असं त्या मालकाने 1.5 वर्षाचाच आहे. 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचा आहे फक्त, अजून दात लावला नाही काय नाही, आदत आहे. एकच मिनिट. थोडं पाठीमागे सर. हा बैल 1.5 वर्षाचा आहे. हा बैल फक्त 1.5 वर्षाचा आहे आणि हा विक्रीसाठी नाही असं यांच्या मालकाचं म्हणणं आहे. आणि दात अजून दात लावलेला नाही तेव्हा आदतच आहे. बर. हा बघा दात लावलाय का, आदतच आहे अजून. हो का. तर ही होती ग्रेट महाराष्ट्राची टीम. एकदा हळू आवाजात म्हणा, बोला पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ